मुरगुडची कन्या आणि येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलनाची कुस्तीगिरी अमृता पुजारी हिने चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून महिला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. महिलांसाठी कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरगुड शहराच्या कीर्तीत अमृताने मानाचा तुरा खोवला आहे, असे उद्गार पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे अध्यक्ष वीरेंद्रसिंह मंडलिक यांनी तिचा सत्कार करताना काढले. केशरी रंगाचा शानदार फेटा, निळसर रंगाचा सूट अशा रुबाबदार पोशाखात आणि तिने जिंकलेल्या चांदीच्या गदेसह तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक बाजारपेठेतून शिवतीर्थावर आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पूजेसह अभिवादन करून जवाहर रोडवरील साई आखाड्यात आणण्यात आली. तिच्या या दैदीप्यमान यशाबद्दल नागरिकांनी तिचे व आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांचे भरभरून कौतुक केले. सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. महाराष्ट्र केसरीच्या महिला महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये आमच्या साई आखाड्याच्या मल्ल व मंडलिक आखाड्याच्या मल्ल अमृता पुजारी यांनी डबल महाराष्ट्र केसरी पदक मिळवलं. खरं म्हटलं तर 2024 साली त्यांना पहिलं महाराष्ट्र केसरी हे पदक मिळालं होतं आणि त्याच्यानंतर 2025 साली त्या उपमहाराष्ट्र केसरी झाल्या आणि यावर्षी ते डबल महाराष्ट्र केसरी झाल्या. तसं म्हटलं तर मागच्या वेळी थोडंसं थोडक्याच ह्यानं पदक ते हुकलं, पण त्याच वेळी मिळालं असेल तर आज ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्या असत्या. निश्चितपणानं साई कार्डच्या माध्यमातून व आमच्या जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आम्ही जे मल्ल इथं स्वर्गीय मंडलिक साहेबांच्या आशीर्वादानं इथं घडवतो, निश्चितपणानं त्याचा आम्हाला अभिमान आहे की त्यांना डबल महाराष्ट्र केसरी पदक हे मिळालं. पुढं भविष्यकाळामध्ये अनेक मल्ल घडावेत. जशी मी अनेक वेळा संकल्पना बोललो आहे की 2036 साली आपण भारत देशामध्ये ऑलिम्पिकची खेळ हे घेणार आहोत आणि ऑलिम्पिक जर 2036 साली भारत देशामध्ये होत असेल आणि जर का ऑलिम्पिक महाराष्ट्रामध्ये झालं तर त्यावेळी ऑलिम्पिकचं पदक, सुवर्ण पदक आमच्या साई आखाड्याला मिळावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत. साई आखाड्याच्या माध्यमातून आपण फार मोठ्या पद्धतीचं म्हणजे बालेवाडी स्टेडियमच्या नंतर जर कुठे इंडोर स्टेडियम महाराष्ट्रामध्ये असेल तर ते मुरगुड या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे. त्याचंसुद्धा काही महिन्यामध्ये आपण उद्घाटन घेणार आहोत. निश्चितपणानं या सर्व घटकांचा मी या सर्व संस्थेचा, ज्या साई आखाड्याचा, जय शिवराय शिक्षण संस्थेचा घटक मी आहे, त्यासाठी मला फार अभिमान वाटतो की अमृताला डबल महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार मिळाला. नमस्कार, मी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासाहेब लवटे, लोकनेते सदाशिवराव मंडलिक, राष्ट्रीय साई कुस्ती संकुल मुरगुड या ठिकाणी मुख्य मार्गदर्शक म्हणून व आत्ता नुकत्याच झालेल्या सोलापूर या ठिकाणी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये जिनं महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली दुसऱ्यांदा, म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी झाली ती अमृता शशिकांत पुजारी. तसेच त्याच गटामध्ये जे कांस्य पदकाची कमाई केली ती अपेक्षा विठ्ठल पाटील. त्याचबरोबर खालच्या गटामध्ये आपल्या आखाड्यातील जवळजवळ बाकीच्यांनी, काही मल्लांनी रौप्य पदकं, काहींनी कांस्य पदकं आणि काहींनी सुवर्ण पदकं. त्यामध्ये गौरी पाटील, मधुरा वायंगडे, राधिका डेरे, शिवानी मेटकर, तन्वी मगदूम जिनं सुवर्ण पदक घेतलं 57 किलोला. त्याचबरोबर पूजा पाटील, या सर्व महिला कुस्तीगिरांनी म्हणजे राज्यातील जवळजवळ 60% पदकं आपल्या आखाड्यातील एकाच आखाड्यातील मल्लांनी आणले म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण जी मानाची गदा आहे त्या गदेबरोबरच अमृताला किया कंपनीची सोनेट ही 4 व्हीलर कारसुद्धा त्या ठिकाणी बक्षीस म्हणून देण्यात आली. तसेच बाकीच्या गटात पण आपल्या या सर्व महिला पैलवानांनी पदक आणि त्यांना काही प्रमाणात रोख रक्कम स्वरूपात त्या ठिकाणी बक्षीसही देण्यात आली. आणि त्या ठिकाणी ज्युनियरची पण एक राज्य निवड चाचणी पार पडली, ज्या राष्ट्रीय स्पर्धा छत्तीसगडला होणार आहे. त्यामध्ये सुद्धा एक ऐतिहासिक कामगिरी आपल्या आखाड्याने केली म्हणायला हरकत नाही. कारण त्या स्पर्धेत 10 पदकांपैकी 10 सुवर्ण पदकापैकी 7 सुवर्ण पदकं आपल्या आखाड्यातली महिला मल्लांनी मिळवली आणि त्यांची 7 जणींची राज्याच्या संघामध्ये 10 मुलींच्यापैकी 7 मुली ह्या आपल्या आखाड्यातील असणार आहेत आणि त्या छत्तीसगडला येणाऱ्या 12 तारखेला राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि आज या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम, मिरवणुकीचा कार्यक्रम मुरगुडवासियांनी किंवा आमची जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, नगरपालिका आणि इथले जे आजी पैलवान आणि मुरगुडमधले सर्व कुस्तीप्रेमी आणि ग्रामस्थ यांनी गावानं मिळवून घेतलेली मिरवणूक अमृताची, त्यामध्ये वीरेंद्र भैया सहभागी झाले. दादांनी शुभेच्छा अमृतासाठी पाठवल्या, परवा दिल्याच आहेत.
आणि इथं एवढ्या मोठ्या संख्येनं सकाळी 10 वाजल्यापासून 9:30-10 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत ह्या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावली. निश्चितच या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या या सपोर्टमुळं अमृता पुढच्या वर्षीसुद्धा अजून महाराष्ट्र केसरीहून ट्रिपल महाराष्ट्र केसरीची गदासुद्धा आम्ही आणणार आहोत आणि ही महाराष्ट्र केसरीची परंपरा कायमच आपल्या राष्ट्रीय कुस्ती संकुलामध्ये सतत चालू राहणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डबल महाराष्ट्र केसरी अमृता शशिकांत पुजारी. सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये मी महाराष्ट्र केसरी झाले. या स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं झाल्या. पहिला माझी कुस्ती रोशनी बोडकेसोबत झाली, त्यानंतर सेमीफायनल सृष्टी भोसलेसोबत झाली व फायनल वेदिका सासणेबरोबर झाली. 30-7-0 या गुणफरकाने मी तिला हरवत महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी ठरली. धन्यवाद. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी, इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833.